पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान हे पर्यावरणवाद्यांचा अवमान करणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। तपोवन प्रकरणावरून रोहित पवारांनी ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे। तर अजित पवारांच्या भूमिकेमुळे तपोवन वाचवणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल असंही रोहित पवार म्हणाले। अजित पवारांच्या भूमिकेमुळे रोहित पवारांनी अजित पवारांचं कौतुक केलंय। नेमकं काय ट्विट रोहित पवारांनी केलंय सविस्तर पाहूया। लोक राजकारणासाठी पर्यावरणवादी झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान पर्यावरणवाद्यांचा अवमान करणार आहे, त्यांची खिल्ली उडवणार आहे। ठेकेदारांचं बिऱ्हाड जगवण्यासाठी झाडं तोडण्याची चूक करायची आणि विरोध करणाऱ्यांचा अवमान करायचा हे सरकारला शोभत नाही। राजकीय पर्यावरणाचा विचार न करता तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही निश्चितच स्वागतार्ह आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळेल असं रोहित पवार म्हणतात। आता बातमी गुणरत्न सदावर्तेंची। गिरीश महाजनांचा शब्द हा शब्द असतो, नाशिकच्या तपोवनमधील झाडं कापणार नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले। तर राज ठाकरेंनी अनेकदा साधू संतांचा अपमान केलाय, राज ठाकरे साधू संतांपेक्षा मोठे नाही अशीही टीका राज ठाकरेंवर सदावर्तेंनी केली आहे। कलाकार म्हणून स्क्रिप्टवर जीवन जगणं सोडा रे, कारण आपण कलावंत असतो ना त्यावेळेस आपण स्क्रिप्टवर जगतो। परंतु ही तर वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे। वस्तुस्थिती ही आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडाची कटाई करवतीनं होणार नाही। गिरीश महाजन हे पॉलिटिकल कमी आणि प्रॅक्टिकल जास्त असे मंत्री आहेत। मी काय त्यांची बाजू घ्यावं म्हणून नाही, परंतु वस्तुस्थिती हीच आहे की गिरीश महाजनांचा शब्द हा शब्दच असतो। हजार झाडं कापले जाणार नाहीत। राज ठाकरेला फक्त बोटा करायची सवय आहे, बोटा करायची सवय। राज ठाकरेचं आजपर्यंत एक तरी अशी गोष्ट दाखवा ज्या गोष्टीमुळे राज ठाकरेला आपण असं म्हणू की खरोखर स्ट्रॅटेजिक आहे म्हणून। राज ठाकरे साधू संतांचा अपमान करण्यासाठी ही पहिलीच वेळ नाही। राज ठाकरेला काय करणार आहे, श्रद्धा काय, आणि राज ठाकरे कोण लागून गेलाय काय साधू संतांपेक्षा मोठा लागून गेलाय काय? टोल टन वाला ठीक आहे ना। तर आपण पाहिलं गुणरत्न सदावर्ते यांनी गिरीश महाजनांचं कौतुक करत राज ठाकरेंवर टीका केलेली आहे। नाशिकच्या तपोवनमधील झाडं कापण्याच्या मुद्द्यावरून सदावर्तेंनी हे विधान केलंय। अनेकदा राज ठाकरेंनी साधू संतांचा अपमान केल्याचंही सदावर्ते म्हणाले। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कल्याण डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। दोन्ही आमने सामने आल्या। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी आज भाजपात प्रवेश केलाय। देसलेंच्या पक्षप्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। ज्यांना विकास हवाय ते भाजपात येत आहेत असं यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी म्हटलंय। तर शिवसेनेला फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण करतायत असा आरोप शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे यांनी केलाय। तसं काय धक्का वगैरे काय नाही, आमचं खेळीमेळीचं वातावरण आहे। ज्यांना ज्या पक्षात आवडते ते त्या पक्षात येत आहेत, पण महायुतीच्या पायी बाहेर जात नाही। सगळे लोक सगळेजण महायुतीमध्येच आहेत, फक्त चिन्ह बदलत आहे। ज्यांना धनुष्यबाण आवडत आहे ते रोजली फर्नांडिस धनुष्यबाणामध्ये गेल्या, आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास देसले भाजपात आले। त्याच्यामुळे काही धक्का वगैरे काय नाही, आमची महायुती आहे, महायुतीचंच काम करणार। भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मी त्याचा निषेध करतो। अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र। एक महत्त्वाची बातमी, शाकाहारी पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देणं अयोग्य असल्याचं भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी लोकसभेत वक्तव्य केले। खाद्यपदार्थ औषधांना प्रमाणपत्र देण्यासाठी संस्था आहेत असंही मेधा कुलकर्णी म्हणाले। भारत एक सेक्युलर देश है और भारत देश में अन्य आस्थाओं के भी लोग रहते हैं जिनका हलाल
मांस खाना उनकी श्रद्धा से विपरीत है, जैसे कि हिंदू और सिख धर्म में भी ये स्पेसिफिकली कहा गया है। तो अन्य आस्थाओं के लोगों के ऊपर मांसाहारी जो लोग हैं उनके ऊपर हलाल सर्टिफाइड मांस को थोपना ये सेक्युलर देश में ठीक नहीं लगता और ये संविधान के भी विपरीत है। गैर मांस और गैर खाद्य पदार्थों के ऊपर जो हलाल सर्टिफिकेशन दिया जाता है वो तुरंत हटाया जाए। निजी संस्था को, स्वयंसेवी संस्था को प्रमाणन देने के जो अधिकार है वो तत्काल प्रभाव से रद्द हो।